हॅलो फ्रेंड्स, आज आपण झणझणीत आणि क्रिस्पी मराठवाडा स्पेशल ठेचा बनवणार आहोत। एक 70 रुपयाचं पापडाचं पॅकेट घेतलेलं आहे, 10 रुपयाचं लाल सुक्या मिरच्यांचं पॅकेट आणलेलं आहे आणि 3 कुड्या लसूण। इथे पापड भाजून घेतलेलं आहे गॅसवर। अख्खं पापडाचं 70चं पॅकेट वापरलं आहे, कारण जेवढा जास्त पापड टाकणार आपण तेवढा छान हा ठेचा लागतो। तर चला आता गरम तव्यावर मिरच्या भाजून घेऊयात। मिरच्या अशा लालसर कडक होईपर्यंत भाजून घ्यायच्या। आता आपण लसणाचं वाटण करून घेणार आहोत। 3 चमचे मीठ घेतलेलं आहे आणि 3 कुड्या सोललेला लसूण बारीक वाटून घेतलेला आहे खलबत्त्यात। आता बघा तुम्ही त्याची पेस्ट कशी छान अशी झाली आहे लसणाचं वाटण। आता ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। लसूण आणि ह्या लाल मिरच्या आणि पापडाने इतका भारी लागतो हा ठेचा, तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा। आता ह्या मिरच्या खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहोत। आता ह्या ठेचतो, जर तुमच्याकडे मोठा हे असा असेल तर त्याने तुम्ही कुटा। आता मस्त बघा बारीक झालेल्या आहेत लाल मिरच्या, जसे चिल्ली फ्लेक्स दिसतात, जास्त बारीक करायचं नाही, ओबडधोबडच ठेवायचं। आता पापड आपण हाताने चुरून घेतलेला आहे आणि मिरचीच्या कुटात आणि आता मिरचीच्या वाटणात पापड बारीक करून घेतलेला आहे। तव्यावर थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि लसणाची पेस्ट आपण भाजून घेणार आहोत, जी आपण बनवलेली ती गोल्डन ब्राऊन कलरची होईपर्यंत भाजून घ्यायची आपल्याला। आता ही भाजून झालेली आहे, त्यामध्ये आपण कुटलेलं पापड आणि जे मिरच्यांचं सुक्या वाटलेलं ते मिक्स केलेलं आपण ह्यामध्ये आता भाजायला टाकलेलं आहे। मिरचीचा एक दणकारा उठतो, तो होईपर्यंत ह्या मिरचीला भाजून घ्यायचं आहे, तिखट मुरलं पाहिजे। आता व्यवस्थित सगळं हलवून घेतो आहे, तेल सोडलेलं आहे 1 टेबलस्पून वरतून आणि व्यवस्थित सगळं भाजून घेतलं आहे। पूर्ण कलर चेंज होईपर्यंत मीडियम फ्लेमवर मस्त भाजून घेतलेलं आहे। तिखट मरलं पाहिजे म्हणून तुम्ही जास्त वेळ भाजून घ्यायचं। मीठ चवीनुसार टाका आणि जितकं जमेल तितके जास्त पापड टाका। तेल जास्त मी यामध्ये टाकलं नाही आहे, कारण की तेल टाकलं तर ते जास्त दिवस स्टोअर करता येत नाही। हे तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता एअरटाईट कंटेनरमध्ये। तेल आपण जेव्हा खायचं असेल भाकरीसोबत वगैरे, जसं आपण साधा हिरव्या मिरच्याचा ठेचा खातो तसं आपण हा ठेचा घ्यायचा सुका आणि त्यामध्ये तेल टाकायचं आणि भाकरीसोबत खायचं। ह्याची टेस्ट एकदम भारी येते। पापडाचा क्रिस्पीनेस आणि त्या फ्लेक्स वगैरे एकदा हा मुरला की हा खूप भारी लागतो। तुम्ही एकदा ट्राय करून बघा, सतत बनवाल, घरच्यांना पण खूप आवडेल, कारण हा ठेचा भारीच लागतो। कधी पण जेव्हा आपण भाजी बनवत नाही त्याऐवजी आपण हे खाऊ शकतो। तर कसा झाला आहे हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।